मोठी आहे. सोन्याची द्वारका. चला आतून पाहूया. पाणीपुरीच्या स्टॉलवर कामाला लागली. 2 पुरी एक्स्ट्रा साठी. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम द्वारका. आज आपण द्वारकामध्ये सगळे साईट सीन करणार आहोत. बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि अदर काही देवदर्शन आहेत ते आपण करणार आहोत. कालचा ब्लॉग तिथेच एंड केलेला आहे, कारण काल जास्त काय शूट करायला भेटलं नाही. तर आज आपण व्यवस्थित एकदम टकाटक ब्लॉग बनवूया. तर असे काही नजारे आहेत सकाळ सकाळचे द्वारका मार्केट मधले. या साईडला द्वारका मंदिर आहे इकडे. चला तर मित्रांनो, चहा नाश्ता झालेला आहे आपण आणि आता ऑटो बुक करत आहोत साईट सीन करण्यासाठी. एकदा ऑटो बुक झाला की आपण फटाफट निघूया. चला मित्रांनो, ऑटोमध्ये बसलो आहे. आपला फर्स्ट डेस्टिनेशन आहे रुक्मिणी मंदिर. रुक्मिणी मंदिर करूया, मग बेट द्वारकाला जाऊया. रुक्मिणी मंदिरला आलेलो आहे आपण. समोरच मंदिर आहे, दर्शन घेऊया आणि निघूया. समोरच रुक्मिणी मंदिर आहे मित्रांनो. अतिशय सुंदर मंदिर आहे. के बाद जब आप बाहर निकलोगे तो सामने सीधे रास्ते मीठा पानी का प्याऊ है. माता रानी का प्रसाद समझकर, गंगा जल समझकर सारे यात्री पानी पीना. और दूसरा कार्य अपने घर में, परिवार में, साथ सीढ़ी में लोग फिर बनते हैं, उन अपने पूर्वजों के नाम पर पानी का दान करते हैं. तर मित्रांनो, दर्शन घेतल्यावर इकडे जलप्रसाद अवश्य करायचा आहे आपल्याला रुक्मिणी मातेच्या नावाने. तर मित्रांनो, या प्रसादाची महिमा म्हणजे इथे द्वारकामध्ये सगळीकडे खारा पाणी आहे, पण या एक कुंडामध्ये मिठा पाणी येतो, एक गोड पाणी. चला प्रसाद खा. नॉर्मल पाणी आहे, गोड पाणी. कुंडामध्ये एकदम गोड पाणी. चारी साईडला खारा पाणी असतो, पण इथे एक स्पेशल कुंडामध्ये स्पेशली गोड पाणी मिळते. तर हे कुंड आहे ते. या कुंडामध्ये गोड पाणी मिळतं. रुक्मिणी मातेचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. व्यवस्थित एकदम सुंदर दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळी. तर आता निघूया बेट द्वारकासाठी. तर आता ऑटोमधून उतरलोय मित्रांनो. बेट द्वारकाला दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. समोरच मंदिर आहे. समोर जो ध्वज दिसत आहे तोच आहे बेट द्वारकाधीश मंदिर.
चला तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, इथे मोबाईल लॉकर आहे, तिथे आपला मोबाईल जमा करूया, दर्शन करून घेऊया. चला मित्रांनो, मस्तपैकी द्वारकाधीश दर्शन झालेलं आहे आपलं, अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे. तर हे मित्रांनो द्वारकाधीशांचं मेन द्वार, तिथूनच आपण एंट्री केली होती दर्शनासाठी. मेन द्वारकाधीशांचं दर्शन झालेलं आहे. आता सोन्याची द्वारका पाहूया, कृष्णनगरी, सोन्याची कृष्णनगरी द्वारका नगरी पाहूया. ते आहे मित्रांनो सोने की द्वारका पावनधाम, सोन्याची द्वारका. चला आतून पाहूया. द्वारका नगरी पाहायला बाजूला तिकीट काउंटर आहे, ऍडल्ट 40 आणि लहान मुलांचे 20 रुपीज. तर द्वारका नगरीमध्ये आलो, सोन्याच्या द्वारका नगरीत. फार सुंदर आहे, दाखवतो तो बाय. गणपती, लक्ष्मीजी, सरस्वतीजी. तर इकडे मित्रांनो कृष्ण भगवान कारावास में जन्म, म्हणजे कृष्णाचा जन्माचा सीन दाखवलेला आहे इकडे कारावास मध्ये. पुतना वध दाखवलेला आहे, गायसोबत कृष्ण बलराम. फार सुंदर आहे मित्रांनो सोन्याची द्वारका. फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरवर दोन्हीकडे डेकोरेटेड आहे पूर्ण द्वारका नगरी, अतिशय सुंदर. धर्म
तर इकडे बाजूच्या रूममध्ये मित्रांनो सगळे धाम आहेत, 4 धाम. 4 धामांचे दर्शन इकडे होतात. आपण पाहूया एक एक करून. आणि इकडे दुसऱ्या साईडला मित्रांनो 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन आहे आपल्यासाठी. 12 ज्योतिर्लिंग एकत्र ठेवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो जस्ट आता सोन्याची द्वारका पाहून आलोय. कृष्णनगरी सोन्याची द्वारका फार सुंदर बनवण्यात आली आहे. 2 फ्लोअरमध्ये बनवण्यात आली आहे. तिकीट काउंटर इथे बाजूलाच आहे. ॲडल्ट 40 रुपीज आणि चाइल्डचे 20 रुपीज आहेत. खूप सुंदर द्वारकानगरी बनवण्यात आली आहे. तुम्ही आलात तर नक्की दर्शनाला या, खूप आवडेल तुम्हाला. तिकडूनच येण्याचा रस्ता आहे सोन्याची द्वारकाला. ते द्वारकाधीशचं मेन द्वार आहे. तिकडूनच ऑपोजिट साईडला या रोडला आलात की लेफ्ट साईडला सोन्याची द्वारका इकडे. अवश्य या. मित्रांनो आता द्वारकाधीश टेम्पलमधून निघालो आहे. आता चाललो आपण गोपी तलावला. गोपी तलावला जाता जाता हा सुदर्शन सेतू आहे. फार अप्रतिम सुंदर आहे. आपल्या वर्ली सीफेसची आठवण येते आपल्याला. मी जरा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. मित्रांनो सुदर्शन सेतू व्ह्यू पॉइंट फार सुंदर. चला तर मित्रांनो आता गोपी तलावला आलो आहे. गोपी तलाव इथूनच स्ट्रेट आहे. पाहूया काय पाहायला मिळतंय. तर मित्रांनो इथे पाठीमागे गोपी तलाव आहे. असं काय आहे गोपी तलाव, फार सुंदर. तर गोपी तलावच्या बाजूलाच महादेवांचं एक मंदिर आहे. हर हर महादेव. तर इथे लड्डू गोपाल जे आहेत आणि राम नाम का तैरता पत्थर. मित्रांनो तैरता पत्थर राम नावाचा. जय श्रीराम.
तर मित्रांनो गोपी तलाव पाहिलेला आता त्यात निघालो आहोत आपण नागेश्वर महादेवांचं दर्शन करण्यासाठी. साधारण 4 किलोमीटर आहे. फटाफट पोहोचूया आणि आपल्याला अजून 2 डेस्टिनेशन पण करायचे आहेत, एक बीच आणि एक स्नो पार्क. टाईम खूप कमी आहे, ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहेत. 6च्या आतमध्ये सगळं करायचं आहे. तर आता रिक्षा थांबले आपली पेट्रोल भरायला. फटाफट पेट्रोल भरून झालं की निघूया. हा मित्रांनो, हॉलमध्येच मंदिराच्या आतमध्येच तुम्हाला पूजा थाली वगैरे सगळं भेटून जाईल. जल अभिषेक करायला वगैरे खूप छान व्यवस्था आहे इथे. काय गाभारा आहे मित्रांनो, लेफ्ट साईडला शिवलिंग आहे. दर्शन तर झालेलं आहे. इथे समोरून आपण एक भोलेबाबांचा व्हिडिओ घेऊया. हर हर महादेव, जय भोले की हर हर महादेव, ओम भोले. बापरे, किती फिश आहेत ना. इकडे बघा. आपण आलेलो नागेश्वर आणि आपल्याला दिसली आहे ही महादेवांची मूर्ती खूप मोठी आहे. तुम्हाला दाखवतो या. ही आहे ती मूर्ती, तुम्ही पण बघा. 55+ फीट. तर मित्रांनो, आपलं नागेश्वर महादेवांचं दर्शन झालेलं आहे. आपल्या 12 ज्योतिर्लिंगपैकी अजून एक ज्योतिर्लिंग आपल्या दर्शनमध्ये ॲड झालेलं आहे. तर आता अजून एक ज्योतिर्लिंग आपण उद्या करणार आहोत, सोमनाथ ज्योतिर्लिंग. तर नागेश्वर ज्योतिर्लिंगमधून आपण आता आलो आहोत द्वारका बीचवर आणि समोरच जस्ट सनसेट झाला आणि काय नजारा आहे यार. सनसेट पाहायला मिळाला असतं तर अजून मजा आली असती. तरी पण हा व्ह्यू एकदम खतरनाक आहे. आणि लाटा बघा मित्रांनो, काय लाटा येतात त्या जोरदार एकदम. भरतीचा टाइम आहे वाटतं. आले 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 आले. चला तर मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे. जेवढं पॉसिबल होतं तेवढं साईट सीन करून झालेलं आहे आपलं. सकाळी आपण पहिलं रुक्मिणी मंदिर बघितलं, मग बेट द्वारका, मग गोपी तलाव, हां, मग त्यानंतर आपण पाहिलं नागेश्वर टेम्पल ना, आणि त्यानंतर इकडे आलो ना आपण, हां, द्वारका बीचवर. तर असे 4-5 पॉईंट केले आपण. काही ठिकाणी खूप टाईम गेला त्यामुळे सर्व पाहता नाही आलं. अजून एक बीच होतं, एक ब्ल्यू बीच करून एक आहे, त्याचं नाव काहीतरी वेगळंच आहे. हां, शिवराजे असं काय, शिवराजे नाही, सॉरी,
वेगळंच काहीतरी नाव आहे. आणि एक स्नो पार्क म्हणून आहे. ते 2 आपले स्किप झाले, आपल्याला कवर करता आले नाही. तर ओव्हरऑल आजचा व्लॉग इथे संपलेला आहे. जर हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता उद्या आपण सकाळी सकाळी सोमनाथसाठी निघणार आहोत बाय बस. ठीक आहे. तर उद्या सकाळी सकाळी पहाटे आपण किती 7ची बस आहे ना, 7ची बस आहे, सोमनाथसाठी निघणार आहे. तर तो व्लॉग आपण वेगळा बनवूया. सकाळी सोमनाथचा व्लॉग वेगळा बनवूया. इकडे बघ, इथे दीपिका आपल्या पाणीपुरीच्या स्टॉलवर कामाला लागली आहे. 2 पुरी एक्स्ट्रासाठी. एक प्लेट भैया दे दे इसको 1 प्लेट. क्या बात कर. अच्छा आहे. हां फ्रीमध्ये. चला, एक पाणीपुरीचा झोल झाला आपला.